सुरुवात होते ती एका सामाजिक जाणीवेच्या उल्लेखाने, बरोबर? NGO आणि रस्त्यावरच्या मुलांचं आयुष्य. हो, आणि त्यांचं ते खडतर आयुष्य, आणि मग त्याची तुलना होते पिहू नावाच्या एका मुलीशी. तिचं आयुष्य खूप सुरक्षित आहे. आणि यात नंदिनी नावाच्या एका व्यक्तीचं कौतुक पण होतंय तिच्या या कामाबद्दल. अगदी, कारण ती फक्त स्वतःच्या कुटुंबापुरता विचार नाही करतेय, तर समाजातील वंचित मुलांसाठी पण काहीतरी करतेय. देणग्या गोळा करण्याचा वगैरे उल्लेख आहे त्यात. एक सामाजिक बांधिलकी दिसते इथे. हो, पण मला इथे एक विचार आला. अनेकदा असं होत नाही का की बाहेरच्या जगासाठी खूप सहानुभूती असते, खूप काही करायची इच्छा असते, पण घरातल्या जवळच्या नात्यांमध्ये मात्र संवाद कुठेतरी हरवलेला असतो. अच्छा, म्हणजे बाहेर एक आदर्श व्यक्तिमत्व आणि घरात मात्र. हो, घरात वेगळाच संघर्ष असू शकतो. एक दरी असू शकते या दोन जगात. हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि याच धाग्याला धरून आपण पार्थकाळ येऊ शकतो का? नक्कीच. कारण त्याच्या बाबतीत तर हा संघर्ष खूपच तीव्र दिसतोय. लग्नाला जेमतेम महिना झालाय, काव्या नावाच्या व्यक्तीसोबत त्याचं लग्न झालंय, पण तो प्रचंड अशा मानसिक ओढात आणीत आहे. काहीतरी मोठी गोष्ट, बहुतेक घटस्फोटाबद्दल असा होते, कारण एक OS फाईलचा उल्लेख येतोय. हो, ती कायदेशीर कागदपत्र असावीत. अगदी. तर ते सत्य तो आईवडिलांपासून लपून ठेवतोय. आणि त्याचा तो आंतरिक संघर्ष, म्हणजे बघा ना, एका बाजूला त्याला काव्याची आठवण येतेय, तो अस्वस्थ होतोय तिच्या नसण्याने, आणि दुसऱ्या बाजूला त्याला तिच्यापासून दूर जायचंय. हा निर्णय पक्का आहे त्याचा. ही जी लपवलेलं सत्य आहे ते एका ओझ्यासारखं आहे त्याच्यावर. हो ना. आणि तो क्षण जेव्हा ती घटस्फोटाची कागदपत्र घरातल्यांच्या हाती लागता लागता वाचतात, तो केवळ कथनकातला तणाव नाही वाढवत, नाही, तर ती भीती दाखवतो की हे उघड झाल्यावर काय होईल. बरोबर. आणि त्याला आता ते ओझं आईला सांगून हलकं करायचंय, पण ते इतकं सोपं नाहीये. कसं सांगणार? आणि गंमत बरगा, ह्याच कागदपत्रांमुळे एका दुसऱ्या नात्यात ठिणगी पडतेय. अच्छा, कुणामध्ये? नंदिनी आणि तिच्या पतीमध्ये. त्याच फाईलवरून वाद होतो त्यांच्यात. अरे बापरे, कशामुळे? निष्काळजीपणा, घरातल्या कामांच्या जबाबदाऱ्या, एकमेकांना समजून न घेणं, असे आरोप प्रत्यारोप सुरू होतात. वर्तमान म्हणजे बघा, पती जुन्या आठवणी काढतोय, त्यांनी तिच्यासाठी काय काय केलं होतं. ऑमलेट बनवणं, पाणीपुरी स्टॉल लावणं, रिक्षावाला बनून येणं. हो, असे उल्लेख आहेत त्यात. जणू काही त्या कृती म्हणजे प्रेमाचा कायमस्वरूपी पुरावा आहे आणि आता काही करायची गरज नाही. आणि पत्नी वर्तमानातील दुर्लक्षावर बोट ठेवतीये. साध्या आवडीनिवडी, म्हणजे अगदी व्हेज नॉनव्हेज इतकं साधं, तेही लक्षात ठेवत नाही, अशी तिची तक्रार आहे. इथे संवाद शब्दांपेक्षा भावनांच्या पातळीवर जास्त महत्वाचा वाटतोय, पण तोच गायब आहे. अगदी. दोघांनाही वाटतंय की समोरचा आपल्याला समजून घेत नाहीये. आणि मग तो क्षण येतो जिथे वाटतं की आता सगळं उलगडेल. पार्थ आईला एकांतात गाठतो. हो. घटस्फोटाबद्दल सांगायला सुरुवात करणार असतो आणि आईला पण थोडी कुणकुण लागलेलीच असते, कारण त्याने बघितलेलं असतं की काव्याची फोटो फ्रेम जागेवर नाहीये. अच्छा, म्हणजे आईलाही थोडा अंदाज आलेला आहे. हो. तर नेमका पार्थ बोलायला लागतो, मी आणि काव्या. आणि त्याच क्षणी नंदिनी दाराबाहेर पाय मुरगळल्याचं नाटक करते. काय सांगताय, नाटक? असं वाटतंय तरी संवादावरून. आणि मग काय, सगळं लक्ष पार्थकडून तिच्याकडे जातं. पार्थ तिची काळजी घ्यायला लागतो आणि जो मूळ मुद्दा असतो, घटस्फोटाचं सत्य, ते पुन्हा एकदा मागे पडतं. म्हणजे हा फक्त एक व्यत्यय नाहीये, हे असं दाखवतं की कधी कधी सत्य उघड होण्याच्या मार्गात असे अडथळे येतात, हेतुपुरस्कार असोत वा नसोत. आणि नंदिनीच्या मनात काय चाललंय? तिला कुठेतरी आनंद होतोय की या अनपेक्षित परिस्थितीमुळे तिला पार्थचा सहवास मिळाला. अच्छा, म्हणजे तिचे विचार तर अजून वेगळेच आहेत, त्यामुळे सत्य उघड होण्याची प्रक्रिया अजूनच लांबते. अगदी. तर या सगळ्या संवादांमधून एक गोष्ट खूप स्पष्ट होतीये. काय? की नात्यांमध्ये संवाद टाळणं किंवा सत्य लपवणं हे तात्पुरतं सोयीचं वाटू शकतो कदाचित, पण त्याने गैरसमज आणि गुंतागुंत वाढतच जाते. खरंय. एका बाजूला आपण बघतोय समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ नंदिनीच्या बाबतीत, आणि दुसरीकडे अगदी जवळच्या माणसांपासून म्हणजे पार्थच्या बाबतीत महत्वाच्या गोष्टी लपवल्या जातायत. हा विरोधाभास खूप मोठा आहे. नक्कीच विचार करायला लावणार आहे. आणि जाता जाता एक प्रश्न मनात येतोच की नात्यांमध्ये हे जे सत्य वेळेवर उघड केलं जात नाही किंवा ते उघड होण्यापासून थांबवलं जातं, याचे भावनिक आणि व्यावहारिक परिणाम नक्की किती दूरपर्यंत जातात? याचं उत्तर कदाचित त्या व्यक्ती आणि परिस्थितीवर अवलंबून असेल. बरोबर. पण विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच आहे हा.